विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते. मॅथ्स 2चं थर्ड चॅप्टर ट्रँगल्स याचा आपण स्टडी करत आहोत. त्यातील लास्ट पार्ट जो आहे सिमिलर ट्रँगल्स, सिमिलर फिगर अँड सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रँगल्स याचा आपण स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर त्यावर डिपेंड्स जे सम आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. सिमिलर ट्रँगल्स यातील फर्स्ट पार्ट आपण स्टडी करणार आहोत. सिमिलर फिगर्स, figures which have the same shape but different sizes are called as similar figures. आता सिमिलर फिगर कोणाला म्हणायचं तर अशा काही फिगर्स आहेत का त्यांचा शेप सेम आहे, शेप म्हणजे आकार सेम आहेत अँड साइजेस आर डिफरंट आणि त्यांची जी मापे आहेत परिमाणे मात्र त्यांची वेगवेगळी आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या फिगर्स असतात त्यांना म्हणायचं सिमिलर फिगर्स. त्यांनी एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा. फर्स्ट एक्झाम्पल, फोटोग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट अँड इट्स एनलार्ज कॉपी. म्हणजे एखाद्या वस्तूचं आपण छायाचित्र घेतलं आणि त्याच वस्तूचं आपण वर्धन चित्र घेतलं म्हणजे मोठं चित्र घेतलं तर हे दोघे एकमेकाशी सिमिलर आहेत असं म्हटलं जातं. सेकंड एक्झाम्पल दिले बघा, मिनी मॉडेल ऑफ अ बिल्डिंग अँड ओरिजिनल बिल्डिंग. म्हणजे एखाद्या इमारतीची मिनी मॉडेल म्हणजे लघु प्रतिकृती आणि मूळ इमारत या दोघांमध्ये जो संबंध दिसून येणार आहे तो संबंध येणार आहे सिमिलॅरिटीचा. ए टॉय ट्रेन अँड रिअल ट्रेन म्हणजे खेळण्यातली आपण जर आगगाडी बघितली आणि प्रत्यक्ष आगगाडी जर बघितली तर ह्या दोघी एकमेकांशी सिमिलर आहेत असं म्हटलं जातं. सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रँगल्स याचा आपल्याला आता स्टडी करायचा आहे. फॉर अ गिवन 1-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस टू ट्रँगल्स are said to be similar if the first part दिला बघा, corresponding angles are congruent. म्हणजे टू ट्रँगल्स सिमिलर आहेत असं केव्हा म्हटलं जातं तर करस्पॉन्डिंग अँगल्स त्यांचे कॉन्ग्रंट पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन त्यांनी दिलेली आहे, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड ज्या आहेत त्या सेम प्रोपोर्शन मध्ये आल्या पाहिजे. असं जर होत असेल तर ते जे टू ट्रँगल्स आहेत ते टू ट्रँगल्स सिमिलर आहे असं म्हटलं जातं. आता एक्झाम्पल म्हणून आपण इथे या टू ट्रँगलचा विचार करूया. बघा, ट्रँगल एबीसी अँड ट्रँगल पी क्यू आर. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी, अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू, अँगल सी कॉन्ग्रंट अँगल आर. फर्स्ट पार्ट बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रंट झालेले आहेत. सेकंड कंडिशन दिली त्याने बघा, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रोपोर्शन म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स या सेम प्रोपोर्शन मध्ये आल्या पाहिजे. बघा, ही बीसी साइड समजा 3 सेंटीमीटर आहे, ही 6 सेंटीमीटर आहे, ही 4 सेंटीमीटर आहे, 8 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर आहे आणि ही 10 सेंटीमीटर आहे. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रोपोर्शन म्हणजे करस्पॉन्डिंग साइड ज्या आहेत त्या सेम प्रोपोर्शन मध्ये आल्या पाहिजे. या ट्रँगलची स्मॉलेस्ट साइड आहे बीसी आणि याची स्मॉलेस्ट साइड आहे क्यू आर 3, 6. आता याला आपण डिवाइड करूया म्हणजे बीसी ला क्यू आर ने डिवाइड करूया म्हणजे बीसी अपॉन क्यू आर म्हणजेच 3/6. 3/6 म्हणजे 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे तुम्हाला त्यांचा रेशो मिळालेला आहे 1/2. याच्यानंतर ह्या 3च्या मोठी साइड आपण विचारात घेऊया. लार्जर साइड ती आलेली आहे 4 आणि मग इकडे आहे 8 म्हणजे 4 ला 8 ने डिवाइड करूया म्हणजे ए बी अपॉन पी क्यू 4/8. 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे तुम्हाला परत रेशो मिळाला 1/2. इथे पण 1/2 मिळाला, इथे पण 1/2 मिळाला. देन थर्ड साइड, लार्जेस्ट साइड ही एसी आणि इकडे आहे पी आर म्हणजे एसी अपॉन पी आर. एसी ची व्हॅल्यू आहे 5/10. 5 1 जा 5, 5 2 जा 10 म्हणजे रेशो पुन्हा तुम्हाला 1/2 आलेला आहे. म्हणजे ह्या ज्या साइड आहेत या साइड करस्पॉन्डिंग साइड्स आर इन अ सेम प्रोपोर्शन म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स या सेम प्रोपोर्शन मध्ये आलेल्या आहेत. आणि असं होत असेल तर हे जे टू ट्रँगल्स आहेत हे टू ट्रँगल्स सिमिलर आहे असं म्हटलं जातं. बघा, इन ट्रँगल एबीसी अँड ट्रँगल पी क्यू आर. इन ट्रँगल एबीसी अँड ट्रँगल पी क्यू आर, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी, अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू, देन अँगल सी कॉन्ग्रंट अँगल आर. सी कॉन्ग्रंट हा आर अँगल झालाय
and AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR हे असं असेल, then triangle ABC and triangle PQR are called similar triangles. आणि मग या ट्रायंगलला म्हणायचे सिमिलर ट्रायंगल्स. Triangle ABC and triangle PQR are similar is written as triangle ABC similar triangle PQR. हे जे साइन आहे याला म्हणायचं सिमिलर. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असेल आणि करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल असेल तर ते टू ट्रायंगल्स आहेत, ते टू ट्रायंगल्स असतात सिमिलर. याच्या उलट जर टू ट्रायंगल सिमिलर असेल, बघा conversely if triangle ABC similar triangle PQR then angle A congruent angle P उल्टा प्रवास, angle B congruent angle Q, angle C congruent angle R and AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR हे असं असतं. म्हणजे आपल्याला उलट पण ही वाक्य लिहिता येतात. if corresponding angles of two triangles are equal then two triangles are similar. जर corresponding angles टू ट्रायंगलचे इक्वल असेल तर ते जे ट्रायंगल्स आहेत ते ट्रायंगल्स सिमिलर असतात. वन अपॉन 47 क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्टबुक मध्ये पाहिजे. If triangle XYZ similar triangle LMN, write the corresponding angles of the two triangles and also write the ratio of corresponding sides. म्हणजे टू ट्रायंगल तुम्हाला त्यांनी सिमिलर दिलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स द्यायचे आणि रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स तुम्हाला त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे. ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल LMN हे त्यांनी तुम्हाला दिलेले आहे म्हणजे गिवन. देन करस्पॉन्डिंग अँगल्स, आता अँगल्स हे आपल्याला क्रमाने घ्यायचे म्हणजे अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल एल, बघा अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल एल, देन अँगल वाय कॉन्ग्रंट अँगल एम आणि लास्टला अँगल झेड कॉन्ग्रंट अँगल एन असं तुम्हाला येणार. देन रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग साइडचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे म्हणजे XY अपॉन LM, XY अपॉन LM इक्वल टू YZ अपॉन MN, YZ अपॉन MN आणि लास्टला XZ अपॉन LN, XZ अपॉन LN. अशा प्रकारे या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपण लिहू शकतो. देन सेकंड क्वेश्चन 2/47 इन ट्रायंगल XYZ, क्वेश्चन मी रीड करतोय. XY इक्वल टू 4 सेमी, YZ equal to 6 semi, XZ equal to 5 semi. If triangle XYZ similar triangle PQR and PQ equal to 8 semi, then find the length of remaining side of triangle PQR. म्हणजे ट्रायंगल PQR च्या रिमेनिंग साइड ज्या आहेत त्यांची लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची. ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल PQR हे तुम्हाला सिमिलर त्यांनी दिलेले आहेत आणि मग आपण लिहिणार ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल PQR, त्याला रिझन आलं गिवन. देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल आपण घेणार आहोत म्हणजे त्या करस्पॉन्डिंग साइडचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. देअरफॉर XY अपॉन PQ, XY अपॉन PQ इक्वल टू YZ अपॉन QR इक्वल टू XZ अपॉन PR, XZ अपॉन PR करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. आता आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत. XY ची व्हॅल्यू त्यांनी क्वेश्चन मध्ये 4 दिलेली आहे. 4 अपॉन PQ ची व्हॅल्यू आहे 8 इक्वल टू YZ ची व्हॅल्यू 6 अपॉन QR आहे तसाच इक्वल टू XZ ची व्हॅल्यू 5 अपॉन PR आहे तसाच. म्हणजे हा फर्स्ट रेशो, सेकंड रेशो आणि थर्ड रेशो हे 3 रेशो इक्वल आहेत. आता आपल्याला QR आणि PR ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. साइड QR आणि साइड PR या फाइंड आउट आपल्याला करायच्या आहेत आणि मग या 3 रेशो मध्ये असा एक रेशो आपण फाइंड आउट करायचा का त्याच्या न्यूमरेटरला पण नंबर आहे आणि डिनॉमिनेटरला पण नंबर आहे आणि अशा प्रकारचा रेशो आहे हा फर्स्ट रेशो. बघा 4/8
न्यूमरेटरला पण नंबर आहे आणि डिनॉमिनेटरला पण नंबर आहे. इथे तसं नाही बघा, दोन्ही ठिकाणी नंबर नाही आहे आणि इथे पण दोन्ही ठिकाणी नंबर नाही आहे. आणि मग हा जो रेशो आहे या रेशोची व्हॅल्यू या बरोबर घ्यायची, याच रेशोची व्हॅल्यू या बरोबर घ्यायची. 4/8 अशा प्रकारचा रेशो इथे पण येऊ शकतो, इथे पण येऊ शकतो. आणि मग तो रेशो आपण फाइंड आउट करायचा आणि त्याची व्हॅल्यू इतरांबरोबर इक्वल दाखवायची आणि रिमेनिंग साईड्सच्या ट्रायंगलच्या ज्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या. देअरफॉर 4/8 इक्वल टू 6/QR. सिमिलरली परत हा रिपीट होणार, 4/8 इक्वल टू 5/PR. आणि मग QR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. QR इक्वल टू 8 × 6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करणार अपॉन 4. 8 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 2 जा 8 म्हणजे इथे 2 आले, मी डिवाइड केलेलं नाही, समजून घ्या. 4 2 जा 8 आणि मग 2 × 6 2 × 6 2 6 जा 12. देअरफॉर QR इक्वल टू 12 सेमी. सिमिलरली 4/8 इक्वल टू 5/PR. Therefore PR equal to 8 × 5/4. 4 2 जा 8 म्हणजे 2 × 5 2 5 जा 10. Therefore PR equal to 10 सेमी. अशा प्रकारे QR ची व्हॅल्यू आपल्याला 12 सेमी मिळाली आणि PR ची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, एक्झाम्पल अपॉन 47. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल त्यांनी सॉल्व करून दिलेले 47 पेजवरती, ते एक्झाम्पल मी घेतो. ते एक्झाम्पल मी रीड करतो, त्याची फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहिजे. सम इन्फॉर्मेशन इज शोन इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR इन फिगर. ऑब्झर्व इट, हेन्स फाइंड द लेंथ ऑफ साइड AC अँड PQ. सम इन्फॉर्मेशन या फिगरमध्ये त्यांनी तुम्हाला दिलेली आहे आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्हाला AC आणि PQ या टू साईडची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. बघा, इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR अँगल A कॉन्ग्रंट अँगल P, सेम साईन त्यांनी दिलेलं आहे. अँगल B कॉन्ग्रंट अँगल Q हे पण त्यांनी दिलेले 90-90चे अँगल दिलेले आहेत. म्हणजे अँगल A कॉन्ग्रंट अँगल P गिवन, अँगल B कॉन्ग्रंट अँगल Q हे पण गिवन मध्ये आहे. आणि मग एका ट्रँगलचे 2 अँगल्स दुसऱ्या ट्रँगलच्या 2 अँगल बरोबर कॉन्ग्रंट असेल तर थर्ड अँगल पण कॉन्ग्रंट असतो. देअरफॉर अँगल C कॉन्ग्रंट अँगल R, हे 2 अँगल कॉन्ग्रंट आहे, हे 2 अँगल कॉन्ग्रंट आहे. देअरफॉर अँगल C कॉन्ग्रंट अँगल R, रिमेनिंग अँगल्स ऑफ अ ट्रँगल. 2 अँगल या 2 अँगल बरोबर कॉन्ग्रंट असेल तर हा थर्ड अँगल कॉन्ग्रंट असतो. आता हा कसा, समजा याचं माप, याचं मेजर तुम्हाला 90 दिलं आहे, याचं मेजर तुम्हाला 90 दिलेलं आहे. हा समजा 58 आहे आणि हा पण 58 आहे, कारण हे इक्वल आहे. हा राईट अँगल ट्रँगल आहे, हा 90चा अँगल आहे, म्हणजे या दोघांची ॲडिशन 90 येणार आहे. त्यापैकी हा जो अँगल आहे समजा 58 आहे तर हा पण 58 येणार आहे. हा 58 आला म्हणजे हा 32 आला, कारण या दोघांची सम 90 येणार आहे, म्हणजे हा 32 आला. हा 58 आहे म्हणजे हा पण 32 आला. हा 32 हा 32, याचा अर्थ हे अँगल कॉन्ग्रंट झाले. म्हणजेच अँगल C कॉन्ग्रंट अँगल R, रिमेनिंग अँगल्स ऑफ अ ट्रँगल. म्हणजे हे 2 अँगल कॉन्ग्रंट, हे 2 अँगल कॉन्ग्रंट, हे 2 अँगल कॉन्ग्रंट. याचा अर्थ ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR आर इक्विअँग्युलर ट्रँगल्स. अँगल त्यांचे इक्वल आहेत. देअरफॉर ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR आर इक्विअँग्युलर ट्रँगल्स. Therefore, equiangular triangles are similar. Equiangular triangle जे असतात ते सिमिलर असतात. Therefore, triangle ABC similar triangle PQR. Triangle ABC similar triangle PQR. हा पार्ट एवढा फक्त वाढलेला आहे, बाकी सेम या एक्झाम्पल प्रमाणे आले बघा. आणि मग हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण घेणार आहोत. तिकडे घेतलं बघा XY अपॉन PQ, मग इकडे येणारे AB अपॉन PQ, AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR, BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR, AC अपॉन PR. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल याप्रमाणे रिझन येते. आता व्हॅल्यू पुट करूया. बाकीचा जो पार्ट आहे तो पार्ट सेम आहे. व्हॅल्यू आपण जर पुट केल्या तर AB ची व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला 3 दिलेली आहे. 3 अपॉन PQ माहिती नाही इक्वल टू
बी सीची व्हॅल्यू 4 अपॉन क्यू आरची व्हॅल्यू 6 इक्वल टू ए सीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही अपॉन पी आरची व्हॅल्यू 7.5. आता तिकडे फर्स्ट रेशो आपण जर विचारात घेतला तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पण नंबर आहे. आता असा रेशो कुठे येते तर हा सेकंडवाला रेशो बघ. न्यूमरेटरला पण नंबर आहे आणि डिनॉमिनेटरला पण नंबर आहे, म्हणजे हा रेशो या बरोबर घ्यायचा, हा रेशो या बरोबर घ्यायचा. देअरफॉर 3 अपॉन पी क्यू इक्वल टू 4 अपॉन 6. सिमिलरली 4 अपॉन 6 इक्वल टू ए सी अपॉन 7.5. आणि मग पी क्यू इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 6 अपॉन 4. 3 इंटू 6 अपॉन 4. आता यामध्ये डिवाइड करा. 2 2 जा 4, 2 3 जा 6. आणि मग आता यामध्ये डिवाइड होत नाही, म्हणजे 3 इंटू 3, 3 3 जा 9, 9 अपॉन 2. 9ला 2ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे 9च्या हाफ करायचे आणि ते मिळतात तुम्हाला 4.5. म्हणजे पी क्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4.5. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इकडे सेमी त्यांनी युनिट दिलेलं आहे, इकडे युनिट दिलेलं नाही, म्हणजे आपण इथे युनिट मग लिहायचं नाहीये. पी क्यू इक्वल टू 4 असंच लिहायचं. सिमिलरली 4 अपॉन 6 इक्वल टू ए सी अपॉन 7.5. मग ए सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देअरफॉर ए सी इक्वल टू 4 इंटू 7.5 अपॉन 6 येणार आहे. 4 इंटू 7.5 अपॉन 6. आता डिवाइड करा. 2 2 जा 4, 2 3 जा 6, पुन्हा 3 1 जा 3, 3 2 जा 6, रिमाइंडर 1 आला, पॉईंट 15 झाले आणि 3 5 जा 15. म्हणजे आपल्याला मिळालं 2 इंटू 2.5. 2 इंटू 2.5. समजा हे 2 पॉईंट नाही आहे, म्हणजे आपल्याला मिळाले 25. 25 2 जा 50. 1 डेसिमल पॉईंट आपल्याला पाठीमागे यावं लागेल, म्हणजे 5.0. 0ला काही व्हॅल्यू नाही आहे. देअरफॉर ए सी इक्वल टू 5. आणि मग पी क्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4.5 आणि ए सीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5. अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल प्रमाणेच हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त ह्या एक्झाम्पलमध्ये हा एवढा पार्ट इन्क्रीज झालेला आहे, एवढा वाढला आहे, बाकी स्टेप सेम आहेत. नेक्स्ट क्वेश्चन 3 अपॉन 47. क्वेश्चन मी रीड करतो. ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, लेबल देम, शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स बाय द सेम साइन, शो द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स बाय नंबर ऑफ प्रोपोर्शन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सिमिलर ट्रायंगलची जी पेअर आहे ती पेअर ड्रॉ करायला सांगितली आहे रफ. त्या पेअरला त्यांनी लेबल करायला सांगितलेलं आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते सेम साईननी दाखवायला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर करस्पॉन्डिंग साईड्स ज्या आहेत त्या प्रोपोर्शन नंबरने तुम्हाला दाखवायला सांगितलेले आहेत. बघा या ठिकाणी हे 2 सिमिलर ट्रायंगल मी ड्रॉ केलेले आहेत, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. आणि करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल सेम साईनने आपल्याला काय करायला सांगितले, त्यांनी दाखवायला सांगितलेले. बघा सेम साईन दाखवले मी बघा इथे याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या करस्पॉन्डिंग साईड्स बाय नंबर इन प्रोपोर्शन तुम्हाला त्यांनी दाखवायला सांगितलेले आहेत. बघा ही 3 सेंटीमीटर घेतली समजा, तर मी ही 6 सेंटीमीटर घेतलेली. ए बीला पी क्यूने जर डिवाइड केलं, म्हणजे 3ला 6ने जर डिवाइड केलं आपण, तर 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे 1/2 हा रेशो आला. देन बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू 4/8 मीन्स 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1/2 रेशो आला. त्याचबरोबर ए सी अपॉन पी आर इक्वल टू 5/10, 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे रेशो 1/2 आला. म्हणजे या ठिकाणी हे जे 2 ट्रायंगल्स आहेत, हे 2 ट्रायंगल्स मी सिमिलर दाखवलेले आहेत आणि ते त्यांचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल सेम साईननी दाखवलेले आहेत. त्याचबरोबर या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत या करस्पॉन्डिंग साईड्स प्रोपोर्शनमध्ये आहे. अशा प्रकारची फिगर मी ड्रॉ केलेली. तुम्हाला फक्त फिगर ड्रॉ करायची. देन नेक्स्ट क्वेश्चन 1/49. 1/49
अल्टरनेटिव्हचा क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, if two sides of a triangle are 5 semi and 1.5 semi, the length of its third side cannot be ... त्यांनी ऑप्शन दिले आहेत. ए 3.7 सेमी, बी 4.1 सेमी, सी 3.8 सेमी, डी 3.4 सेमी. अशा प्रकारे अजून त्यांनी तुम्हाला 2 सब क्वेश्चन दिलेले आहेत. टोटल 3 सब क्वेश्चन्स आहेत. त्यातील फर्स्ट जो सब क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आपल्याला मिळतो डी. सेकंडचा ऑप्शन आहे बी आणि थर्डचा पण ऑप्शन आहे बी. आता हे डी बी बी हे आन्सर कसे येतात ते आपण आता बघूया. त्याकरिता मी देणार आहे एक्सप्लेनेशन. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं आहे, हे एक्सप्लेनेशन तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं नाही आहे. तुम्हाला फक्त त्याचा ऑप्शन कोणता आहे तो फाइंड आउट करायचा आणि त्याचा अल्फाबेट्स द्यायचा आहे. परंतु डी हा अल्फाबेट्स कसा आला, बी कसा आला आणि हा बी कसा आला हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. किंवा 2 मार्क्ससाठी हा जर क्वेश्चन जर तुम्हाला विचारला असेल तर तुम्हाला हे फुल सॉल्व करावं लागेल. त्याच्याकरिता फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचं मी एक्सप्लेनेशन देतोय. बघा, तुम्हाला 3 साईड दिलेल्या आहेत. एक साईड आहे 5 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर आणि फर्स्ट ऑप्शन त्यांनी दिला आहे 3.7 सेंटीमीटर. समजा आपण 3.7 सेंटीमीटर घेऊया, काय होतं बघूया. 5 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर आणि 3.7 सेंटीमीटर यामध्ये लार्जेस्ट साईड जी आहे ती 5 सेंटीमीटर आहे आणि स्मॉलर साईड आहेत 1.5 आणि 3.7. या स्मॉलर साईड ज्या आहेत यांची आपण आता सम करणार आहोत. 1.5 प्लस 3.7 इक्वल टू 5.2. या दोघांची सम येते 5.2 आणि 5.2 जी आहे ही 5.2 5 पेक्षा ग्रेटर आहे अँड 5.2 इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे अशा प्रकारचा ट्रायंगल आपण हा ड्रॉ करू शकतो. कारण 2 साईडची जी सम आहे ती सम थर्ड साईडपेक्षा मोठी यायला पाहिजे. सेकंड आता ऑप्शन आपण घेऊया इन 5 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर आणि सेकंड ऑप्शन त्यांनी तुम्हाला दिलेला आहे 4.1 सेंटीमीटर. स्मॉलर साईड आहेत 1.5 आणि 4.1 यांची मी सम करणार. 1.5 प्लस 4.1 इक्वल टू 5.6 आणि 5.6 हे 5 पेक्षा मोठे आहे अँड 5.6 इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे हाही ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट थर्ड ऑप्शन दिला त्यांनी तुम्हाला 3.8 सेमी. इन 5 सेमी, 1.5 सेमी, 3.8 सेमी. आता यामध्ये स्मॉलर साईड ह्या आलेल्या आहेत म्हणजे 1.5 प्लस 3.8 इक्वल टू यांची ॲडिशन केली तर 5.3 येते अँड 5.3 इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे 5.3 ही 5 पेक्षा मोठी आहे म्हणजे हाही आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. देन फोर्थ इन 5 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर आणि लास्ट तुम्हाला दिले 3.4 सेंटीमीटर. स्मॉलर साईड ज्या आहेत 1.5 आणि 3.4. 1.5 प्लस 3.4 इक्वल टू 4.9. ही जी सम आहे ही सम यापेक्षा मोठी यायला पाहिजे पण ही लहान येते म्हणजेच 4.9 इज लेस दॅन 5. म्हणजे 4.9 हा 5 पेक्षा लहान आहे आणि असं जर होत असेल तर आपण तो ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही. म्हणजे त्या ट्रायंगलची जी साईड आहे त्या ट्रायंगलची साईड आपली 3.4 ही घेऊन चालणार नाहीये. द सम ऑफ एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साईड. म्हणजे 2 साईडची जी सम आहे ही 2 साईडची सम थर्ड साईडपेक्षा मोठी पाहिजे. इथे मान्य, इथे पण मान्य, इथे पण मान्य, पण इथे तसं होत नाही. म्हणजे याचा अर्थ हे 3.4 सेंटीमीटर थर्ड साईड घेऊन चालणार नाही. देअरफॉर द लेंथ ऑफ थर्ड साईड कॅनॉट बी 3.4 सेमी. म्हणजे जी थर्ड साईड आहे त्या साईडची लेंथ आपल्याला 3.4 सेमी चालणार नाहीये म्हणून त्याचा ऑप्शन आलेला आहे डी. देन नेक्स्ट क्वेश्चन. इन ट्रायंगल PQR, इफ अँगल R इज ग्रेटर दॅन अँगल Q, देन फर्स्ट ऑप्शन QR इज ग्रेटर दॅन PR. सेकंड PQ इज ग्रेटर दॅन PR. थर्ड
पी क्यू इज लेस दॅन पी आर आणि फोर्थ क्यू आर इज लेस दॅन पी आर. बघा याचं एक्सप्लेनेशन मी देतोय आता. याचं बी आन्सर कसं येते ते आपल्याला पाहिजे. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू. मी ट्रायंगलची फिगर ड्रॉ केलेली आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू. अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू. अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू. इन ट्रायंगल जर अँगल ग्रेटर असेल तर त्याच्या अपोजिट साईड ही ग्रेटर असते आणि मग आरच्या अपोजिट जी साईड आहे ती पी क्यू आहे. पी क्यू इज ग्रेटर दॅन क्यूच्या अपोजिट साईड आहे पी आर म्हणजे पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. आपलं यावर डिपेंड सम आपण अगोदर सॉल्व केलेले आहे. इन ट्रायंगल साईड अपोजिट टू द ग्रेटर अँगल. ही साईड आहे अपोजिट टू द ग्रेटर अँगल म्हणजे ग्रेटर अँगलच्या अपोजिट साईड आहे म्हणजे पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. आणि अशा प्रकारचा ऑप्शन आपला आहे बी. म्हणजे याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे बी. देन थर्ड, इन ट्रायंगल टी पी क्यू अँगल टी इक्वल टू 65 डिग्री अँगल पी इक्वल टू 95 डिग्री विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू स्टेटमेंट. ट्रायंगल टी पी क्यू तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. यामध्ये अँगल टी 65 आहे, अँगल पी 95 आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू स्टेटमेंट. म्हणजे काही जे स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहे त्यातलं ट्रू स्टेटमेंट कोणते ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. फर्स्ट, पी क्यू इज लेस दॅन टी पी. सेकंड, पी क्यू इज लेस दॅन टी क्यू. थर्ड, टी क्यू इज लेस दॅन टी पी इज लेस दॅन पी क्यू. आणि लास्ट, पी क्यू इज लेस दॅन टी पी इज लेस दॅन टी क्यू. आता यातील ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. इथे मी ट्रायंगलची फिगर ड्रॉ केलेली आहे. हा 65 अँगल आहे, हा 95 अँगल आहे. हा अँगल आपल्याला माहिती नाही. ट्रायंगलचे 3 अँगल्स आपल्याला पहिले माहिती होणं गरजेचं आहे. म्हणजे हा थर्ड अँगल आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. इन ट्रायंगल टी पी क्यू अँगल टी प्लस अँगल पी प्लस अँगल क्यू इक्वल टू 180 डिग्री. अँगल टी प्लस अँगल पी प्लस अँगल क्यू इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. टीची व्हॅल्यू 65 प्लस 95 प्लस अँगल क्यू इक्वल टू 180. या दोघांची ॲडिशन केली तर 160 आली प्लस अँगल क्यू इक्वल टू 180. 160 इकडे गेला मायनस झाला. अँगल क्यू इक्वल टू 180 मायनस 160. देअरफॉर अँगल क्यू इक्वल टू 20 डिग्री. यांचं सबस्ट्रॅक्शन केलं की आपल्याला 20 डिग्री मिळतं. म्हणजे याचा अर्थ इन ट्रायंगल टी पी क्यू अँगल टी इक्वल टू 65 डिग्री अँगल पी इक्वल टू 95 डिग्री अँगल क्यू इक्वल टू 20 डिग्री. आता या अँगलचा आपण जर विचार केला तर अँगल पी इज ग्रेटर दॅन अँगल टी इज ग्रेटर दॅन अँगल क्यू अशा प्रकारचा आपल्याला सेंटेन्स मिळणार आहे. बघा अँगल पी इज ग्रेटर दॅन अँगल टी इज ग्रेटर दॅन अँगल क्यू. आणि मग अँगल जर ग्रेटर असेल तर त्याच्या अपोजिट साईड ग्रेटर असते. म्हणजे अँगल पीच्या अपोजिट साईड आली. बघा अँगल पीच्या अपोजिट आलेली आहे टी क्यू. म्हणजे टी क्यू इज ग्रेटर दॅन टी. टीच्या अपोजिट साईड आलेली आहे पी क्यू. म्हणजे टी क्यू इज ग्रेटर दॅन पी क्यू इज ग्रेटर दॅन क्यूच्या अपोजिट आहे पी टी. म्हणजे आपल्याला सेंटेन्स मिळालं टी क्यू इज ग्रेटर दॅन पी क्यू इज ग्रेटर दॅन पी टी. याला रिझन इन ट्रायंगल साईड अपोजिट टू द ग्रेटर अँगल. ही साईड अपोजिट आहे ग्रेटर अँगलच्या. म्हणजे टी क्यू इज ग्रेटर दॅन पी क्यू इज ग्रेटर दॅन पी टी. म्हणजे टी क्यू मोठी आहे पी क्यू पेक्षा, पी क्यू मोठी आहे पी टी पेक्षा. आता हे उलटं आपण बोलू शकतो पी टी इज लेस दॅन पी क्यू इज लेस दॅन टी क्यू. खाली लिहिलं आहे बघा पी टी इज लेस दॅन पी क्यू इज लेस दॅन टी क्यू. आता हा पार्ट आपण जर ड्रॉप केला तर आपल्याला मिळणार आहे पी क्यू इज लेस दॅन टी क्यू. म्हणजे पी क्यूची व्हॅल्यू टी क्यूपेक्षा कमी आहे. आणि अशा प्रकारचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आपला आहे बी. आणि मग म्हणून आपल्याला आन्सर मिळालेला आहे पी क्यू इज लेस दॅन टी क्यू. म्हणजे आपला ऑप्शन तो आहे बी. आणि अशा प्रकारे आपलं हे
थर्ड चॅप्टर ट्रायंगल जे आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे.